आगामी ठाणे महापालिका निवडणुकीसाठी नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार ठाण्यात 4 लाख मतदार वाढले. या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचंही समोर आलं. मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक 31 चे ठाकरेंच्या शिवसेनेचे तब्बल 3 टर्म असलेले माजी नगरसेवक सुधीर भगत यांचंच नाव मतदार यादीतून वगळण्यात आल्याची गोष्ट यातून समोर आली. दरम्यान या यादीमध्ये सुधीर रामचंद्र भगत यांचं नाव 2 वेळा आल्यानं त्यांचं नाव वगळण्यात आलं. याबाबत सुधीर भगत यांनी प्रशासनावरती गंभीर आरोप करत खापर फोडला. मला कुठल्याही प्रकारची नोटीस नाही आली, मला कुठल्याही प्रकारचा माझ्या इथे सर्वे नाही झाला, माझं कुठल्याही प्रकारचं मला त्या ठिकाणी येऊन विचारपूस करण्यात आली नाही. मी गेल्या परिवारासहित 50 वर्षापासून मुंब्रा विभागात राहत आहे. मी 3 टर्म नगरसेवक होतो. डायरेक्ट नाव रद्द केलं आहे हे संविधानाच्या विरोधात आहे. माझा मतदानाचा अधिकार हा काढून घेण्याचा अधिकार हा कोणालाच नाही. माझी या माध्यमातून जे कोणी अधिकारी असतील त्यांना नम्र विनंती आहे तर ते नाव जसं आहे तसं व्यवहार करून मला जी योग्य परवानगी असते ती देण्यात येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.